नमस्कार, माझं नाव रेशमी जाधव. काही दिवसापूर्वी मी माझ्या बहिणीला औषधं दिली होती नेटसपची आपल्या, तर तिला रिझल्ट आलाय. तर आपण थोडं जाणून घेऊया. तर सर तुमची पूर्ण ओळख सांगा आणि तुमच्या आईला नेमका काय त्रास होता तो पण सांगा. म्हणजे माझं पूर्ण नाव प्रफुल्ल विजय शेळके. आम्ही राहणार देवळे, पण बँगलोरला असल्या कारणाने इकडे येणं व्हायच नाही. सो आईला म्हणजे 6 महिन्यापासून पाय दुखण्याचा त्रास होता जास्त. आमच्याकडे चालताच येत नाही. सो आम्ही रिपोर्ट केले, एक्सरे ऑर्थोकडे आम्ही गेलो होतो, एक्सरे वगैरे काढले. त्याने नी रिप्लेसमेंटचा एकमेव ऑप्शन सांगितला 2-3 वर्षानंतर. तोपर्यंत फक्त पेन किलर खा जेव्हा जेव्हा दुखेल. त्या व्यतिरिक्त जो कार्टिलेज फील करण्याचा जो ऑप्शन असतो किंवा रिकव्हरीचा, तो काही त्यांनी सजेस्ट केला नाही वयोमानाप्रमाणे. जवळजवळ रिकव्हरी आल्यापेक्षा होती आमच्यासाठी. एकंदरीत उजव्या पायाचा तिला नेमकं चालायला जायचं नाही. अशी चालायची ना मी, ते 2 दिवस म्हणजे खूप पहिल्या दिवशी थोडं दुखत होतं, ते जॉबला जायचे सांगे दुखतंय दुखतंय, पण दुसऱ्या दिवशी खूप दुखायला लागला. मग हा घरी राहिला, तो कामाला गेला. आम्ही कंटाळलो आणि मग नाही जाऊन आलो. दुपारच्या वेळी काय झालं, आम्ही झोपलो होतो. म्हणजे हा आपलं काम करत होता, मी दुसऱ्या बेडवर झोपले होते. उठले तर मला चालताच येत नव्हतं. मग मी ह्याला बोलले, अरे इकडे बघ काय झालं. मग त्याने ह्याला फोन केला, म्हणजे डॉक्टरचे नंबर लागला. मग आम्ही गेलो. मग डॉक्टरने त्यांना काय सांगायचं ते सांगितलं. चालताच येत प्रॉब्लेम नव्हतं. असेल, छोट्या छोट्या गोष्टी ते नी रिप्लेसमेंट पर्यंत जाईल अशी आम्हाला अपेक्षा पण नव्हती. डॉक्टरने सांगितल्यानंतर आम्ही लिटरली शॉक होतो. म्हटलं आता काय करायचं, मग आयुर्वेदिक कुठलं करता येतं बघू. मग थोडी शोध करता करता मावशीकडून आम्हाला ती सगळी त्या दिवशी संध्याकाळी हिचा फोन आला मला, काय करतेस. म्हटलं काय करते. मग तिला असंच बोलले, काय नाही माझा पाय दुखतो, तुझ्या घरचा मलम दे मला लावायला. ती म्हणजे असं मलम मिळत नाही. तेवढ्या ह्याने फोन घेतला. त्याच्या थ्रू आपली ओळख झाली. मग आता तुम्हाला 3 महिने कमीत कमी झाले वापरून. हो, 3 महिने कम्प्लीट केलं पूर्ण. आणि मग 3 महिन्यामध्ये पहिल्यापेक्षा आता काय काय बदल वाटते त्यांना? बदल म्हणजे सांगायचं म्हटलं तर पाय तर पूर्ण रिकव्हर झाला बऱ्यापैकी. थोडस मध्ये मध्ये दुखतो, पण आता 15 दिवसमध्ये गॅप झाला कारण नाही करायचं असेल, कारण आम्हाला माहित होतं की कंटिन्यू करायचं. मला असं वाटतं की 3 वर्ष व्यतिरिक्त पण तिला थोडासा ऍसिडिटीचा त्रास होता, तो कमी झाला. म्हणजे काय होतं नेमकं त्रास? छातीमध्ये भरलेलं व्हायचं. ती गोळी आम्ही घ्यायचो, नॉर्मल ओमीडी म्हणून गोळी असते. गेल्या 3-4 महिन्यामध्ये मला आठवतं की ती गोळी वगैरे घेतली. 3 महिने झाले तुम्ही ते घेतला नाही वगैरे पण म्हणजे रिझल्ट आपला ऍसिडिक बॉडी पासून जे क्लिअर होत सगळ्या गोष्टी. हातापायाच्या मुंग्या, ब्लड रिपोर्ट. सो ते त्याच्याप्रमाणे बाकीचे जे आपल्या कंटेंट आपल्याला बॉडीला असायला पाहिजे, कॅल्शियम सोडून इतर गोष्टी ज्या असतात वगैरे, तर मला वाटतं त्या सगळ्या पावडरमुळे आणि त्या इतर गोळ्यामुळे सगळं रिकवर झाला. चांगला पण आता पुढे कंटिन्यू करावं लागेल, जेणेकरून आपण क्युअर जी म्हणतो. तर मित्रांनो, हा जो विषय हा 3 महिन्यात रिझल्ट आला. आपण यांनी पुढचे पण ट्रीटमेंट प्रॉपर करूया. तर आता हे जे प्रेक्षक बघतात त्या डॉक्टर करू देत, पण त्याचबरोबर त्यांचा तुमचा काय संदेश आहे का? संदेश नक्की सांगू, कारण त्यांच्याकडे जर नी रिप्लेसमेंट शिवाय पर्याय नसेल आणि त्याला जर पर्याय या पावडर आणि गोळ्यांची सांगेल की तुम्ही ऑर्थो बरोबर सायमल्टेनियसली आयुर्वेदिक औषधांकडे थोडासा, भारतीय संस्कृतीप्रमाणे आयुर्वेदाला नेहमी उच्च स्थान दिले गेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला थोड्या मिळतील, अर्थात त्याचे काय डिसएडव्हान्टेज वगैरे पण नाहीये, डिसएडव्हान्टेज पण नाही. आणि तुम्हाला आमची तर जास्त डायरेक्ट ओळख नाही, तुम्हाला तुमच्या बहिणी काय बोला? धन्यवाद.